प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. नळाचं पाणी सरपणाखाली गेल्याचा राग घेऊन एका महिलेला जबर मारहाण केल्याचा प्रकार येवले तालुक्यातील महालखेडे येथे घडलाय. घरी महिला एकटी असताना शेजारी राहणाऱ्या 3 जणांनी महिलेसह पतीला जबर मारहाण करून रक्तबंबाळ केले. यामुळे कायद्याच्या बालेकिल्ल्यात हे चाललंय तरी काय, असा सवाल आता उपस्थित होतोय. सध्या दोघे पती-पत्नी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर याविरोधात बकुबाई शेळके या महिलेने तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या दत्तू शेळके, बाळू शेळके आणि राधा शेळके विरोधात पोलिसांनी कडक प्रतिबंधक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. बातमीसाठी न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो येवला. जाता लगेच बिलागला तर मला वट्ट्याहून वडीत नेलं. ते मिटलं लगेच पोऱ्या बोलून मला दोघांना मारलं काटेना. कशामुळे भांडण झालं तुमचं? नदीत पाणी गेल्यामुळं. कशाचं पाणी होतं? नळाचं. कुठं मारलेले सांगा मला. इकडून मांडी ताईट होत नाही मावली. तुमचे मारेला आमची केसच घेते नाही हे लोक. मग आज तर तुम्ही दाखल केलेली आहे पोलीस स्टेशन मध्ये. एक तारखेला माझ्या बाई माणसाला यांनी नळाचं पाणी गेल्यामुळं मारामारी केल्या. यांनी हाणलं. 1 तारखेला माझ्या मंडळीला नळाचं पाणी गेल्यामुळं बंद पंचायतीचं गरम पंचायतीचा नळ आहे, त्याचं पाणी त्यांच्या सरपणाखाली गेल्यामुळं त्यांनी भांडणं केले. दत्तू म्हातारबा शेळके यांनी माझ्या मंडळीला मारलं. त्याच्यानंतर पोराला बोलून बाळू म्हातारबा शेळके, बाळू दत्तू शेळके यांनी या दोघा मिळून माझ्या मंडळीला मारलं. मी शेतामध्ये असल्यामुळं मी काही नव्हतो तिथं. त्याच्यानंतर 2 तारखेला दुपारात 3 वाजता यांनी माझ्यावर, मी शेळ्याला चारा टाकायला गेलो घरी, यांनी माझ्यावरती हल्ला केला आणि सळई माझ्या डोक्यात हाणली. तर माझं डोकं फुटलंय. मला न्याय मिळावा अशी माझी नम्र विनंती.